नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेतील तो व्हिडिओ व्हायरल. देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटरचे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली आहे. सीबीआयनं रविवार 17 मे 2026 रोजी सायंकाळी पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले. नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत तपास सुरू असताना नाशिकनंतर लातूरचं नाव समोर आल्याने राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिवराज मोटेगावकरांचा हा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये ते एका काँग्रेस नेत्याच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी अमित देशमुख यांचा जोरदार प्रचार केला. मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो. यावर भाजप नेते नवनाथ बन यांनी सांगितलंय की काँग्रेसच्या या प्रकरणाशी संबंध असू शकतो, त्यांना जाब विचारायला पाहिजे. प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय. या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? या प्रकरणामध्ये संजय राऊतांनी एकदा राहुल गांधींना विचारलं पाहिजे, अमित देशमुखांना विचारलं पाहिजे, काँग्रेसला विचारलं.